नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 2024 मध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 2024 मध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 2024 मध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 2024 मध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। आता घेऊयात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर की अखेर 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाची स्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4800 च्या दरम्यान दिसत आहे। 2023 मध्ये म्हणावी तेवढी तेजी काही सोयाबीनच्या बाजारभावात दिसली नाही। यामुळे आपण प्रश्न विचारला आहे, काय 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? तर लक्षात घ्या मित्रांनो, 2024 मध्ये 100% वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव। याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझील मध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे। 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होणार आहे आणि मागणी आणि पुरवठ्यात 15 तारखेनंतर तफावत सुद्धा निर्माण होणार आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की देशात आणि विदेशात सध्या सोयाबीनचा बाजारभाव अत्यंत निच्चांकी स्तरावरती आहे। याच्यापेक्षा खाली सोयाबीनचा बाजारभाव जाऊ शकत नाही, म्हणून सोयाबीनचा बाजारभाव इथून फक्त वाढणार। यामुळे 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% वाढणार, पण प्रचंड तेजी येणार नाही। सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 5200 पर्यंत वाढताना दिसेल, पण 5500 आणि 6000 काय होण्यास शक्यता नाही। यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की 2024 मध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% वाढणार। बाजारभाव पातळी ही 5200 पर्यंत जाईल, त्यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका। मग विक्रीचा विचार करत असाल तर 5000च्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव मिळाला तिथे 50% सोयाबीन विक्री करा आणि बाकी सोयाबीन तुम्ही 5200 च्या आसपास विकलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। कारण समोर निवडणूक आहे, त्यामुळे सोयाबीन मध्ये प्रचंड तेजी काही येणार नाही। आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।